लोकांच्या माथ्यावर मारणारा बुरदुंड आहे टोल म्हणजे. तर जोपर्यंत रस्ता व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही हा टोल आकारणी बंद करावी. तुम्ही ही गैरसोय लोकांची करून तुम्ही टोल आकाराचा अधिकार कोणताही तुम्हाला नाही. रस्ते बंद करण्याची अजिबात आंदोलकांची भूमिका नाही. गाड्या सुरळीत गेल्या पाहिजेत. जनतेला किंवा वाहतूकदारांना कुठलाही त्रास होता कामा नये. दर्शको नमस्कार, मी आता कोल्हापुरातील किनी टोल नाका या परिसरामध्ये आहे. जर का बघायला गेलं तर ह्या परिसरामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. रस्ताच नाही जागेवरती तर टोल का द्यायचा असं म्हणत खेड शिवापूर टोल नाका आहे, आणेवाडी टोल नाका सातारा, तासवडे टोल नाका सातारा आणि किनी टोल नाका कोल्हापूर या परिसरामध्ये टोल विरोधात काही आंदोलक एकत्र आलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे आता आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. काय नेमकं म्हणणं आहे, काय सांगा? म्हणणं आहे म्हणजे आता आपण पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत जर रस्त्यांची दुरावस्था बघितली तर इतकी दयनीय अवस्था आहे की हा लोकांच्या माथ्यावर मारणारा बुरदुंड आहे टोल म्हणजे. टोल आपण कशासाठी द्यायचो? आनंदानं पूर्वी टोल देत होते माणसं. कधी रोड तुम्ही डेव्हलपमेंट झाली ठीक आहे, लोकांचा वेळ वाचतो, गाड्यांचं व्यवस्थित लोकांची सोय होती. पण आता तुम्ही ही गैरसोय लोकांची करून तुम्ही टोल आकाराचा अधिकार कोणताही तुम्हाला नाही. त्यात 6 पदरी रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याची इतकी वाईट अवस्था असताना टोल का द्यावा? तर तो रस्त्याची व्यवस्था तुमचा रोड सगळा व्यवस्थित पूर्ण करावा, लोकांची चांगल्या पद्धतीने सोय करावी आणि त्यानंतर तुम्ही टोल चालू करावा. टोल चालू करण्याला आमचा काही विरोध नाही, पण नाहक रोड चांगला नसताना तुम्ही टोल घेऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. स्वरूप काय असणार आहे आंदोलनाचं, त्याच्याबद्दल काय सांगा? आंदोलनाचं स्वरूप आता आमचे ज्येष्ठ नेते सत्यजोर बंटी पाटील साहेब हे स्पष्ट नंतर तुम्हाला थोड्या वेळात सांगतीलच. आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की टोलची आकारणी त्यांनी बंद करावी. जनतेला कुठलाही आम्हाला त्रास द्यायची आमची भूमिका नाही आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूक अडवायची नाही आहे. परंतु टोल घेणं, त्यांचं जे टोल स्वीकारण्याचं मशीन आहे ते बंद करावं आणि सर्व वाहतूक बिन टोल घेता त्यांनी सोडावी, ही आमची भूमिका आहे. आणि ज्यावेळी रस्ते चांगले होतील त्याच्यानंतर जितक्या कालावधीसुद्धा साठी तुम्ही हे टोल बंद करताय तेवढ्या कालावधीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला मुदत वाढवून द्या. आमची काय नाही. त्यांचं नुकसान व्हावं, ज्यांनी ह्यात गुंतवणूक केली त्यांचं नुकसान करण्याची आमची भूमिका नाही, पण त्यांना ती पुढे मुदत वाढ द्यावी. जनतेला तुम्ही 3 तासाचा रस्ता जो पुण्याला जायचा होता तो 8-8 तास 10-10 तास लागत आहे. शारीरिक मानसिक त्रास होतोय, वेळेचा अपव्यय होतोय. तर ह्याचा विचार करून त्यांना नैतिक अधिकार नाही हे टोल आकारणी करण्याचा. तर जोपर्यंत रस्ता व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही हा टोल आकारणी बंद करावी आणि ज्यावेळी रस्ता चांगला होईल त्यावेळी पुन्हा ही टोल आकारणी सुरू करण्याचा आमची काही ना नाही. आता 4 ठिकाणी आंदोलन होत आहे. या आंदोलनामध्ये मग तुम्ही रस्ते बंद ठेवणार आहे, चालू ठेवणार आहे, गाड्या जाणार आहेत, काय राहणार आहे? रस्ते बंद करण्याची अजिबात आंदोलकांची भूमिका नाही. गाड्या सुरळीत गेल्या पाहिजेत. जनतेला किंवा वाहतूकदारांना कुठलाही त्रास होता कामा नये. फक्त टोल नाक्यावर जी यंत्रणा आहे टोल वसूल करण्याची ती यंत्रणा त्यांनी थांबवावी, ही आमची मागणी. आणि ही यंत्रणा तोपर्यंत थांबवावी जोपर्यंत रस्ते व्यवस्थित होत नाहीत. बघायला गेलं तर ट्रॅफिकची समस्या आहे या मार्गावरती, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय साहेब? ट्रॅफिकची समस्या म्हणजे आता कोल्हापूर ते पुणे 230 किलोमीटरचं अंतर आहे. 3.5-4 तास लागत होते, आता 6-7 तास लागत आहेत. म्हणजे हा जनतेवरती भुर्दंड आहे. वाहनांचं नुकसान आहे, शिवाय मानसिक त्रास होऊ शकतो, वेळेचा अपव्यय होऊ शकतो. तर टोल देण्यासाठी काही जनतेचा विरोध नाही आहे. तर तुम्ही रस्ते व्यवस्थित करा, लोकांचा मानसिक तुम्ही त्रास वाचा. हमखास आनंदानं अगदी या ठिकाणी टोल लोक तुम्हाला देऊ शकतील. तर आज जर का बघायला गेलं तर ह्या आंदोलनाचं स्वरूप जे काय असणार आहे ते स्वरूप यांनी सांगितलेलं आहे. हे महामार्ग चालू राहणार आहे, वाहतूक सुरू राहणार आहे, पण जे आंदोलक आहेत हे आंदोलक या टोल विरोधामध्ये हे येतं एकवटलेले आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून याचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास तर या व्हिडिओ मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन संग्राम पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.